सर्व्हिस रोडच बनला अडथळा. आवळी ग्रामस्थांचा संताप. पन्हाळ तालुक्यातील आवळी गावात विकासाच्या नावाखाली ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र समोर आले. नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम सध्या जोमात सुरू आहे. या महामार्गासोबतच दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोडही वेगाने उभारले जात आहेत. मात्र हे सर्व्हिस रोड स्थानिकांसाठी उपयोगाचे ठरण्याऐवजी अडचणीचे ठरत आहेत. कारण या सर्व्हिस रोडचा थेट संपर्क गावकऱ्यांच्या घरांशी किंवा शेतांशी जोडलेलाच नाही. अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडची उंची तब्बल 10 ते 20 फूट इतकी आहे, तर काही घरं टेकडीवर राहिली असून रस्ता खाली गेला आहे. परिणामी नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरात किंवा शेतात जाणंही कठीण झालं आहे. पूर्वी जुन्या महामार्गाचा वापर करून सहज ये-जा करणारे ग्रामस्थ आता नव्या रस्त्यामुळे अक्षरशः तोडले गेले आहेत. याशिवाय सर्व्हिस रोडच्या दुतर्फा 4 फूट उंच गटर्स उभारण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी मोठं संकट उभं राहिले. अनेक शेतकऱ्यांना शेतमाल रस्त्यावर वाहनातून उतरवून तो डोक्यावरून शेतात नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विकास हा शब्दच ग्रामस्थांसाठी त्रासदायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आवळी गावचे आम्ही रहिवासी शेतकरी असून आमच्या गावामध्ये हायवे झालेला आहे. हायवेच्या रस्त्याकडील ज्या सर्व शेतकरी किंवा घराला वाटाही असे कुठेही असे ठेवलेले नाहीत. हायवेचे रस्त्याचे जे साईड रोड आहेत ते एकदम वरती ठेवल्यामुळं रस्त्यावर किंवा घरी जायला किंवा शेतात जायला इकडे 200 एकर जमीन 200-300 एकर जमीन आहे. तिकडे शेतात आता सध्या नांगरट किंवा काही करायचं असलं तरी सुद्धा जाता येत नाही. आणि अशा परिस्थिती किती वेळ वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांनी काही दखल घेतलेली नाही. माझ्याकडे ते पोच पावत्या सगळ्यांच्या आहेत, तरी त्यांनी दखल घेतलेली नाही. आम्ही रस्ता बंद करणारच. जर शासनाने आणि NHAIने याकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर महामार्गाचं काम बंद पाडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान याबाबत महामार्गाच्या कंत्राटदारांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या लेआउटनुसारच काम सुरू असल्याचं स्पष्ट केलं. तसेच स्थानिकांनी आपल्या अडचणी थेट NHAIकडे मांडाव्यात असा सल्लाही त्यांनी दिला. KK न्यूजसाठी प्रतिनिधी सनी काळे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.